Watch all the sentences on the board. Is there any mistake? See here, the first sentence, he helped I. Sound strange? Then, she eat grapes. Is it right? They played football. Is this one right? Oh, you are confused. Okay, चला, let me clear it. Okay, so आज आपण क्लिअर करणार आहोत ह्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आणि यातून मी तुम्हाला सांगणार आहे एक महत्त्वाची गोष्ट. And you have to listen it very carefully because this is the one of the best and most important lesson for speaking English. You do not have to get confused. Okay, you do not have to get confused. Then what should we do? See here. First of all, we will see whether the sentences are true, right? Okay, see here. So बघा, हे सगळे सेंटेन्सेस आपण पाहूया की ते खरे आहेत का, ते बरोबर आहेत का ते खरंच चूक आहे. सो सी हियर. आणि नेमकं काय आहे याच्या मागचं रिझन तेही आपण पाहूया आणि आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. ही हेल्प आय. किती विचित्र वाटतं नाही का? ही हेल्प आय. सो बघा, म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ना, हे रॉंग आहे. आता हे रॉंग का आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. सो हे रॉंग असण्याचं रिझन आपण पाहणार आहोत. त्याच प्रकारे हे जे दोन खालचे वाक्य आहेत, these sentences are again wrong sentences. Again we will see what is the reason behind it. Okay, हे दोन्ही मधलं रिझन सुद्धा आपल्याला पाहायचंय. आणि याच त्या मिस्टेक्स आहेत ना ज्या पुन्हा पुन्हा आपल्याकडून होत राहतात. त्यामुळे आपल्याला इंग्रजी आपण म्हणजे मुळातच बोलतो आपण, स्टार्ट करतो आपण, परंतु त्या मिस्टेक्सच राहतात. त्यामुळे मग आपलं इंग्रजी जे आहे ते चुकीचं बोललं जातं आणि समोरच्या व्यक्तीला काहीतरी विचित्र वाटतं ना, साऊंड स्ट्रेंज, काहीतरी विचित्र वाटायला लागतं ते. सो पाहूया अगोदर आपण की काय मिस्टेक्स आहेत. सो ही हेल्प आय. ही हेल्प आय कधीच नसतो, कारण वर्बच्या नंतर नेहमी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस वापरावी लागते. म्हणजे बघा, हे जे आहे दिस इज ऑब्जेक्टिव्ह केस. सो वी हॅव टू यूज इट हिअर वेअर आफ्टर वर्ब. वर्बच्या नंतर जे शब्द येतात तर तेव्हा आपल्याला हे सब्जेक्ट वापरायचे नाहीत. म्हणजे आय नाही वापरायचं आहे आपल्याला, कारण आयची जागा कुठे असते? वाक्याच्या सुरुवातीला असते. आणि इथे मात्र मी, यू हे जे शब्द आहेत तर हे आहेत वर्बच्या नंतर येणारे, म्हणजे ती जागा असते ऑब्जेक्टची. आणि ऑब्जेक्ट जो आहे त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह केस. सो हे ऑब्जेक्टिव्ह केसचे शब्द आपल्याला इथे वापरावे लागतात. सो दिस सेंटेन्स शुड बी ही हेल्प मी. ही अगेन हियर वन मिस्टेक इज देअर. आपल्याला ही हेल्प असं नाही म्हणता येत, ही हेल्प्स तरी पाहिजे किंवा ही हेल्प तरी पाहिजे. ओके, ही हेल्प्स मी और ही हेल्प्ड मी. सो ही एक मिस्टेक आहे. का, कशा हे आपण पाहणार आहोत. सी इट ग्रेप्स. सी इट ग्रेप्स कधीच नसतं, ती ग्रेप्स खाते. सो आपल्याला इथं लिहावं लागतं सीच्या साठी इट्स. ओके, छोटा मोठा नावाची ट्रिक असलेला एक व्हिडिओ आहे आपला, तो व्हिडिओ जरूर पहा. हा यस जो आहे तो तुमच्यासाठी खूप कन्फ्युजन करणारा असतो, तर त्याचं कन्फ्युजन तुम्हाला दूर होईल. देच्या नंतर आता इथे आपल्याला प्लेज हा यस आहे. सो इथे हा यस लावला तर हे सेंटेन्स रॉंग होईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दे प्ले फुटबॉल. हे करेक्ट सेंटेन्स आहे. ओके, सो आता हे असं का होतं हे आपण इन डिटेल पाहणार आहोत वाक्यांच्या मदतीनं. अँड वी हॅव टू स्टार्ट इट नाउ टू स्पीक इन इंग्लिश. ओके, सो लेट अस स्टार्ट. So see here, what will happen always? See, these are the problems which occurs always in front of each and every student. Okay, so to overcome this, we have to learn different kinds of sentences like this. See here, the subjects are I, you, we, they, tree. Okay, I, you, we, they, tree. So we will start from I. Two kinds of you, singular and plural. Then we have to take we, and last one is they. So this is called as I, you, we, they trick. I, you, we, they trick. I, you, we, they trick. I, you, we, they trick means I, you, we, they subjects do not carry yes. Okay, so how to pronounce the sentences or how to write the
सेंटेन्सेस. आता मला कसे लिहायचे आहे. आयुर्वेदिक ट्रिकचे जे शब्द आहेत, तर सपोज आपण लिहित आहोत कुक. ओके, आय कुक. आता मी काहीतरी कुक करते आहे, ठीक आहे, आय कुक. आता कुक जर घेतलेला असेल तर आय कुक, पण आता ह्याच्या पुढे आपल्याला कुठल्याही प्रकारचा यस लावायचा नसतो. सो वी हॅव टू से आय कुक. ओके, आपण एवढंच वाक्य घेऊया. यू कुक, यू कुक, राइट, वी कुक, they cook. Simple. Ayurvedic. It do not carry yes. Okay. So हा yes इथे लावायची गरज नाही. पण याच्या ऐवजी जर सपोज आपल्याला शब्द आले he straight, he, she, it, then he cooks. See here, we have to add this yes. He cooks, she cooks, it cooks. We have to add this yes, this s, this yes for all these subjects. Okay, if the subject come he, she or it, or suppose the singular noun like this, Ram cooks, we have to again write yes for Ram, because Ram is a singular third person. Again, suppose any feminine character, suppose Rani, Rani cooks, again we have to add this yes. म्हणजे लक्षात घ्या, हा यस आपल्याला कुठे कुठे ऍड करावा लागतो. सिंग्युलर नाउन कोणतंही आलं तरी पण आपल्याला वर्बला, लक्षात घ्या, वर्बला, हा वर्ब आहे, वर्ब आहे हा वर्ब. ओके, सो वर्बला आपल्याला यस ऍड करावं लागतं. ही आलं, शी ला आलं तरी पण आपल्याला यस ऍड करावं लागतं. पण जर आय ने सुरू होणारे वाक्य असेल, यू न, वी न, दे न सुरू होणारे वाक्य असतील, तर आपल्याला ह्या वर्बला कुठेही आपण यस ऍड केलेला नाहीये. सो नाव आता प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची आहे. सो सी हियर, आता हे कुकची प्रॅक्टिस केलेली असेल तुम्ही. सो आता ही तुम्हाला याच मेथडने म्हणायची आहे. कुकच्या ऐवजी तुम्ही इथे दिलेले कोणतेही शब्द घेऊ शकता. दीज आर ऑल वर्ब्स. ओके, दीज आर वर्ब्स. सो हे काय आहे, वर्ब्स आहे. सो ह्या वर्ब पैकी तुम्ही कोणताही वर्ब घेऊ शकता. सपोज तुम्ही सेल घेतलेला आहे, तर तुम्ही म्हणायचंय, मी याच पद्धतीने प्रॅक्टिस करून तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. आय सेल, यू सेल, यू सेल, वी सेल, दे सेल. ही सेल्स, ही सेल्स, SELLS, ही सेल्स, सी सेल्स, इट सेल्स, राम सेल्स, राणी सेल्स. ओके, इथे पण दे कुकच्या ऐवजी कुठल्याही प्रकारचा प्लुरल फॉर्म आलेला असेल. सपोज माय फ्रेंड्स कुक. ओके, फ्रेंड्स अनेक झाले, इथे फ्रेंड्स अनेक आहेत. सो आपल्याला इथे ओनली कुक लिहावं लागतं. कुकला यस ऍड करायचा नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की प्लुरल सब्जेक्ट जे असतात तिथे यस नाही लावायचा आहे आपल्याला. सिंग्युलर सब्जेक्ट थर्ड पर्सनला आपल्याला यस ऍड करावा लागतो. सो या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. सो तशाच पद्धतीने सपोज मीठ शब्द आहे. आता आपण थोडंसं आणखी एक प्रॅक्टिस करूया, कारण मी तुम्हाला दोन गोष्टींची माहिती आज देणार आहे आणि दोन गोष्टी आपण आज शिकणार आहोत. एक तर आपल्याला हे अशा पद्धतीचे वाक्य शिकायचे आहेत. दीज आर डेली यूज सेंटेन्सेस. ओके, सो या मेथडने आपल्याला अनेक वाक्य म्हणता येतात. सो तशाच पद्धतीने आपण आज यूज शिकणार आहोत या शब्दांचा. मी, यू, अस, देम, हिम, हर. ओके, तर तोही आपण लागलीच पाहणार आहोत. सो सिम्पली सी, जर तुम्हाला म्हणायचं असेल की आय हेल्प यू. ओके, आय हेल्प यू. आता आय हेल्प मी तर म्हणता येत नाही, मीच मला मदत केली, आय हेल्प मी. सो असं आपण म्हणत नाही, किंवा असं सहसा आपल्याला वाक्य म्हणायचं काम पडत नाही. त्यामुळे आय हेल्प नाही, आय हेल्प यू, आय हेल्प यू, आय हेल्प अस पण म्हणता येत नाही, कारण आय हा वी मध्ये असतोच. त्यामुळे यासोबत सुद्धा आपल्याला हा शब्द घेता येत नाही. सो आय हेल्प देम, आय हेल्प हिम, आय हेल्प हर, आय हेल्प इट. ओके, सो या मेथडने तुम्हाला हे वाक्य म्हणता येतात. बऱ्याच जणांच्या शंका होत्या की हे शब्द आपण कुठे वापरू शकतो. तर हे शब्द सोप्या शब्दात सांगायचं झालं ते क्रियापदाच्या नंतर वापरतो आपण. हे आहे क्रियापद. किंवा आपण थोडक्यात सोप्यात अजून सोप्या शब्दाने म्हटलं तर थर्ड पोझिशन. साधारणतः थर्ड पोझिशन ही आपली ऑब्जेक्टची असते, तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी आपण हे शब्द वापरत असतो. ओके, आता हे जर इन डिटेल तुम्हाला हवं असेल खूप डिटेल मध्ये, तर आपला एक
व्हिडिओ आहे बघा, खूप खूप व्हायरल होत असलेला आपला व्हिडिओ आहे. 8 ते 9 लाख असे व्ह्यूज आहेत त्याचे. इंग्रजीचा आत्मा 51/7, इंग्रजीचा आत्मा 51x7 हे त्याचं टायटल आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल याची माहिती आहे. ओके, सो आता आय हेल्प यू. सो तुम्ही इथे यू घेऊ शकता, मी घेऊ शकता. आपल्याला ज्याला मदत करायची आहे त्याला, तिला, त्यांना म्हणायचं असेल तर आय हेल्प देम, मी त्यांना मदत करते. आय हेल्प हिम, मी त्याला मदत करते. आय हेल्प हर, मी तिला मदत करते. आय हेल्प इट, मी त्याला मदत करते. एनी डॉग, एनी इन्सेक्ट एक्सेट्रा, आय हेल्प इट. ओके, सो या मेथडने तुम्हाला हे सेंटेन्सेस करता येतात. पुन्हा अगेन इथे घेत असताना तुम्हाला हे यू, वी हे सगळं सुद्धा घ्यायचं आहे. आता हे घेतलं तर थोडेसे चेंजेस तुम्हाला करावे लागतील इथे. सो कसे चेंजेस होतील? सपोज तुम्ही आपले घेत आहात यू हेल्प, अगेन यू हेल्प यू घेता येत नाही. ओके, सो याच कॉलम मधले शब्द घेता येत नाहीत, एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला जमेल. सो यू हेल्प मी म्हणू शकता तुम्ही, यू हेल्प मी, राईट. यू हेल्प प्लुरल, यू हेल्प. आता मीच्या ऐवजी तुम्ही इकडे देम घ्या, अस घ्या. यू हेल्प अस, तू आम्हाला मदत करतो. यू, ओके सॉरी, हा यू च्या ऐवजी आपण घेणार आहोत आता वी. वी हेल्प. अस घ्या, हिम घ्या, कोणताही शब्द घ्या किंवा एकच शब्द घेऊन सुद्धा तुम्ही हे सेंटेन्सेस म्हणू शकता. कसे मी तुम्हाला सांगते. आय हेल्प यू, हे एकच सेंटेन्स ठेवा. यू हेल्प यू, सॉरी आता इथे यू नाही जमणार आहे. सो आपण काय करूया, आय हेल्प. या ठिकाणी बघा, या शब्दाच्या ऐवजी कुठल्याही प्रकारचं नाउन सुद्धा येऊ शकतं. आय हेल्प अ फार्मर. आता हे फार्मर जर घेतलं तर तुम्हाला वाक्य म्हणायला सोपं जाईल, प्रॅक्टिस करायला सोपं जाईल बघा. सो तुम्ही या पद्धतीने करा. आय हेल्प अ फार्मर, यू हेल्प अ फार्मर, यू हेल्प अ फार्मर, वी हेल्प अ फार्मर, they help a farmer, my friends help a farmer, he helps a farmer, she helps a farmer, it helps a farmer, Ram helps a farmer, Rani helps a farmer. Likewise you can practice. ओके, याच पद्धतीने तुम्हाला ही भरपूर अशी प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला करायची आहे. आता याच्या ऐवजी आपल्याला लक्षात आलं असेल तुम्हाला की काय करायचं आहे. सपोज तुम्हाला आता शब्द घ्यायचा आहे टीच. टीचचे वाक्य करायचे आहेत, पण आता इथे थोडासा डिफरन्स येतो, लक्षात घ्या. टीचचं वाक्य घ्यायचंय. आय टीच, यू टीच, वी टीच, दे टीच, माय फ्रेंड्स टीच. अगेन ही टीचेस. ओके, ही टीचेस. लक्षात ठेवा, टीच असेल तर त्याला नुसता यस नाही तर त्याला ईएस ऍड करावं लागतं. त्याचं रिझन असं असतं की हा शेवटचा सीएच जो आहे, जर शेवटचं लेटर सीएच आलेलं असेल, यस एस एच सी एच ओ एक्स डबल जेड, हे लेटर जर शेवटी आलेले असतील तर त्यावेळेस सिंगल यस ऍड न करता यस ऍड करावा लागतो. सो यासाठी सुद्धा तुम्हाला डिटेल हवा असेल तर तुम्ही आपले डिटेल व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही सब्जेक्टचा डिटेल व्हिडिओ पाहू शकता. विटॅमिन यस नावाचा आपला व्हिडिओ आहे. तुम्ही यूट्यूबवर गेलात तर चॅनलचं नाव टाका आणि त्याच्या पुढे टाका विटॅमिन यस, तर तुम्हाला आपला व्हिडिओ भेटेल. कोणताही आपल्या यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहण्यासाठी सिम्पली आपल्या चॅनलचं नाव टाका, यूट्यूबवर जाऊन आपलं चॅनलच तुम्हाला समोर दिसेल आणि त्यावरचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके, सो ही टीचेस अशा प्रकारचं वाक्य होईल. ही टीचेस, सी टीचेस, इट टीचेस, राम टीचेस, राणी टीचेस. ओके, सो या पद्धतीने आता याच्यामध्ये जर तुम्हाला हे शब्द ऍड करायचे असतील तर तुम्ही इथे ऍड करू शकता. ही टीचेस मी, ही टीचेस अस. ओके, ही टीचेस यू, ही टीचेस देम, ही टीचेस हिम नाही वापरायचं कारण हिच्याच कॉलमचा शब्द येतो, तो नाही घ्यायचा. सो ही टीचेस हर, ही टीचेस इट, ही टीचेस राम, ही टीचेस श्याम. ओके, सो कुठलेही नाउन आपण घेऊ शकतो. सो या मेथडने बघा आता लक्षात आलं असेल तुम्हाला की हे शब्द कुठे वापरायचे आहेत आणि हा यस आणि ईएस कुठे ऍड करायचा आहे. हे जे सर्व सेंटेन्सेस आहेत ते आपण अगदी सकाळी उठल्यापासूनचे रुटीन सांगण्यासाठी सुद्धा आपण हे वेगवेगळे सेंटेन्सेस वापरत असतो. जसं की आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठते. त्यानंतर जनरली आपण काय करतो, आय टेक माय बाथ. ओके, आय टेक माय बाथ, मी सकाळी अंघोळ करते. त्यानंतर तुम्ही काय करता, सपोज तुम्ही कॉफी मिल्क वगैरे घेत असाल तर तुम्ही सांगू शकता आय ड्रिंक मिल्क. सो हे काय आहे, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, आय टेक माय बाथ, आय ड्रिंक मिल्क, आय गेट रेडी.
मी तयार झाले. सो या मेथडचे जे वाक्य आहेत म्हणजे आपण आपलं पूर्ण डेली रुटीन सांगण्यासाठी या टाईपचे वाक्य आपण जास्त वापरत असतो. त्याचबरोबर जागतिक सत्य जे असतात की जसं की 2 and 2 make 4, 2 आणि 2 4 होतात, तर 2 and 2 make 4. सो हे काय आहे, दिस इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. हे जागतिक सत्य आहे, कुठेही गेलात तरी 2 आणि 2 4च होतात. सो असे सेंटेन्स सांगायला सुद्धा या टाईपचे वाक्य आपण वापरत असतो. ओके, सो या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. सो 2 प्रकार मी सांगितले, तुमच्या लक्षात आलं असेल. सो प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की हे जे सर्व आहेत ते तुम्हाला म्हणायचे आहेत वाक्य, ह्या सर्वची प्रॅक्टिस तुम्हाला याच मेथडनी करायची आहे. ओके, सो बघा, सपोज आता आपण वर्ब हे रिसीव घेतलं तर तुम्ही म्हणू शकता आय रिसीव, यू रिसीव, यू रिसीव, वी रिसीव, दे रिसीव, माय फ्रेंड्स रिसीव, ही रिसीव्स, रिसीव्स, शी रिसीव्स, इट रिसीव्स, राम रिसीव्स, राणी रिसीव्स. ओके, सो नाव आता आपण पाहणार आहोत की आपल्याला ह्या सगळे सेंटेन्सेस आणि ह्या दोन्हीची मदत करून आपल्याला हे जे ऑब्जेक्टिव्ह केस मी तुम्हाला सांगितली, ऑब्जेक्टच्या ठिकाणी येणारे शब्द कुठे घ्यायचे हे आपण पाहिलं. सो आता बघा, आता या प्रकारचे वाक्य मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. बघूया तुम्हाला हे वाक्य करता येतात का. ओके, मी सपोज वाक्य अशा प्रकारचं आहे, मी तुम्हाला एक करून दाखवते या पद्धतीनं. मी तिला भेटते. सपोज अशा प्रकारचं वाक्य आहे, तुमच्या मनामध्ये आहे किंवा तुम्हाला एखादं वाक्य इंग्लिशमध्ये करायचं आहे. आता हे तुम्ही कशा पद्धतीनं कराल, आपण आज शिकलेल्या ह्या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून, कारण आपला हा जो सेशन आहे तो स्पीकिंगचा सुद्धा आहे आणि रायटिंगचा सुद्धा आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आपला पेड क्लास, पेड ग्रुप. ओके, सो आपला हा जो क्लास आहे तर तो टोटली फ्री आहे. लक्षात घ्या, मला बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत की मॅम तुमच्या क्लासची फीस किती आहे, फीस किती आहे. सो हा क्लास मी पूर्णतः फ्री ठेवलेला आहे आणि फक्त आपल्याला जे क्लासचं मटेरियल आहे ते सुद्धा मला पूर्ण मटेरियल इथे एकाच व्हिडिओत देणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे मी ते तुम्हाला ग्रुपमध्ये देते आहे आणि तिथे खूप जण विनाकारण जॉईन होतात आणि मेसेजेस टाकतात. त्यामुळे हा पेड ग्रुप ठेवलेला आहे. सो पेड ग्रुपची फीस जी आहे तुम्ही मला कॉल करून त्याची माहिती विचारू शकता. आणि तुम्हाला जर हा पेड ग्रुप हवा असेल, तुम्हाला जर स्टडी मटेरियल हवं असेल, काय स्टडी मटेरियल देणार आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला वर्कशीट अवेलेबल करून देते आहे. प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आणि इथे मी खूप कमी सेंटेन्सेस घेतलेले असतात व्हिडिओमध्ये आणि तुम्ही त्याचे भरपूर सेंटेन्सेस 50 ते 100 सेंटेन्सेस मी तुम्हाला तिथे देते आहे विथ मराठी मिनिंग. त्याच्या मराठी मिनिंग सहित आपण ते सेंटेन्स देतो आहोत. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ते समोर वाक्य ठेवा आणि इंग्लिशचे वाक्य सलग एक साथ तुम्ही जर म्हणून पाहिले आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आहेत आणि ते मला ग्रुपवर पाठवायचे आहेत, पण पर्सनलला नाही, अजिबात नाही. सो तुम्हाला ग्रुप जे कोणी जॉईन करतील त्यांनाच व्हिडिओ सेंड करायचे आहेत. बाकीच्यांनी प्लीज व्हिडिओ सेंड करू नका. तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवा आणि तुमचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्याचकडे ठेवा किंवा तुम्ही ते डबल ऐका. म्हणजे काय होतं की तुम्हाला बोलता किती येतं आहे, तुम्हाला वाक्य कसे म्हणता यायले, तुम्ही किती अडखळता आहात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक समजतात. ठीक आहे, सो ग्रुपमध्ये आलात तर तुम्हाला सगळ्या प्रकारचं स्टडी मटेरियल भेटेल. वर्कशीट ज्याच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी लिहायला शिकाल, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर असतील तेही तुम्हाला सोडवता येईल. खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आन्सर्स आहेत आणि मी नंतर तुम्हाला ते आन्सर जे आहेत ते तुम्हाला दाखवेल सुद्धा. सो या मेथडनी आपण हा प्रकार घेतो आहोत, चारही बाजूनी घेतोय. आणि हो, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी जे दररोज आवश्यक असणारे जे वेगवेगळे वाक्य आहेत, डेली यूज सेंटेन्सेस, सो हे डेली यूज सेंटेन्सेस सुद्धा मी ऑलरेडी टाकायला सुरुवात केलेली आहे. आज माझा दुसरा तोही व्हिडिओ येणार आहे. सो तोही व्हिडिओ पहा, कारण त्याच्यातून तुम्ही सहज जाता येता सुद्धा तो ऑन करून ठेवू शकता आणि त्याच्यातले सेंटेन्सेस तुम्ही ऐकू शकता. कारण इंग्रजी ऐकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचे वाक्य जे आहेत किंवा इंग्रजीतला शब्दसाठा आहे तो आपोआप वाढतो आणि तुम्हाला स्पोकन इंग्लिशची सुद्धा प्रॅक्टिस होते. सो त्यासाठी तेही व्हिडिओ मी पाठवतच आहे. सो तेही व्हिडिओ पहा. फक्त हा स्पोकनचा एकच व्हिडिओ पाहिला तर इंग्रजी बोलता येणं पॉसिबल नाहीये, लक्षात घ्या. आणि मी ग्रुपवर जे काही शब्द देते आहे, भरपूर शब्द पाठवत आहे मी, अगदी 100 ते 200. सो ते शब्द विथ मिनिंग आहेत. सो ते जरूर पाठ करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी वेळ देऊन, ज्यांना खरंच शिकायचं आहे तर त्यांनी ते शब्द सुद्धा घरी पाठ करायला हवे. ओके, सो बघा आता आपण हे वाक्य बघूया कशा पद्धतीनं करायचं आहे. सो मी तिला भेटते. सो मी साठी आपण आय घेतो, भेटण्यासाठी आपण शब्द घेतोय मीट. ओके, इथे मी दिलेला आहे आणि मीट
आता इथं आय शब्द आहे, आपण पाहिला आय साठी आपल्याला कुठलाही एस नाही ऍड करायचा आहे. सो आय मीट कुणाला भेटते, तिला. आता इथं खूप कन्फ्युजन होतं मुलांना किंवा तुम्हाला बिगिनर्स जे आहेत त्यांना हे शब्दांचे एक्झॅक्ट अर्थच माहिती नसतात. पण एवढं लक्षात घ्या की इकडे हे शब्द कधीच येत नाहीत. मुलं बऱ्याच वेळेस काय लिहितात, तिला भेटतात आय मीट शी. ओके, सो अशा प्रकारचं वाक्य कधीच नसतं, कधीच नसतं. सो दॅट तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की हे जे सुरुवातीचे शब्द आहेत ते इथे तिसऱ्या पोझिशनवर कधीच येत नाहीत. सो यू हॅव टू राईट हिअर तिला. तिलासाठी आपल्याला लिहावं लागेल हर, आय मीट हर. सो हे करेक्ट सेंटेन्स आहे. आता मी तुम्हाला काही वाक्य देते आहे. सो ते वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. ती आम्हाला मदत करते. ओके, ती आम्हाला मदत करते. सो मला याचा आन्सर कमेंट मध्ये जरूर पाठवणार आहात. तशाच प्रकारे बघा हे वाक्य पाठवा. आम्ही त्याला विचारतो. आम्ही त्याला विचारतो. काय विचारतो हे पण आपण घेऊ शकतो, पण मी शॉर्टच देते आहे सेंटेन्स. आम्ही त्याला विचारतो. सो सिम्पली तुम्हाला सहज सहज याचे आन्सर येणार आहेत. आणि जर व्हिडिओ केअरफुली पाहिलेला असेल तर याचे आन्सर तुम्हाला नक्की जमणार आहेत. आणि मी सांगते ना, जर नाही जमले तुम्हाला तर तुम्हाला हे व्हिडिओ पुन्हा पाहावा लागेल. त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये याचे आन्सर जरूर जरूर लिहून पाठवायचे आहेत. तुमच्याच मूल्यमापनासाठी आहेत, तुमच्याच इव्हॅल्युएशनसाठी आहेत. सो चेक युअर सेल्फ. कारण तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्हाला हा व्हिडिओ डबल पाहता येईल आणि याच्या सगळ्या एक्झरसाइजेस जे मी पाठवते आहे वर्कशीट, सो त्याच्यामधल्या जरूर सोडवायच्या आहेत. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. हां, आणि यामध्ये जी प्रॅक्टिस सांगितलेली आहे, रेकॉर्ड व्हिडिओ करायला सांगितलेले आहेत. ज्या पद्धतीने मी वाक्य म्हटले त्याच पद्धतीने वाक्य जरूर म्हणून पहा. रेकॉर्ड युअर व्हिडिओ अँड लिसन इट वन्स अगेन. सो नवीन असाल, चॅनल अजून लाईकही केलं नसेल तर जरूर लाईक करा, हाईप करायला विसरू नका. आणि हो, चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज शेअर करा. कारण सुट्ट्यांचे दिवस आहेत. सो मुलांना या मेथडनी कोणीच इंग्रजी बोलायला शिकवत नाही. याच्यामधून फक्त बोलता येणार नाही बरं का, ह्या सिरीजमधून तुम्ही वाचायला शिकाल, बोलायला शिकाल, लिहायला शिकाल. सगळं काही या सिरीजमधून जर बारकाईनं तुम्ही केली तर तुम्ही सगळं काही कव्हर अप करू शकाल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज शेअर. थँक्यू.